श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आपल्या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी कुठली सेवा करावी, दानधर्म काय करावं, तर बघा, माझ्या अनेक मैत्रिणींनी, दादांनी कोणी 21 दिवसांची सेवा सुरू केलेली आहे, कोणी 11 दिवसांची, तर कोणी 7 दिवसांची देखील सेवा केलेली असेल. तर या सेवेचे उद्यापन कसे करावे, त्याचबरोबर काहींना इच्छा असूनही काही ना काही कारणाने स्वामी सेवा करता आली नाही किंवा त्यांची अजूनही खूप इच्छा आहे, त्यांनी स्वामी प्रगट दिनानिमित्त आपल्या स्वामी महाराजांची सर्वात आवडती कोणती सेवा करावी हे मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर प्रगट दिन कसा साजरा करावा हे देखील मी आधीच्या व्हिडिओत सांगितले आहे. तर महाराजांना तुम्ही अगदी श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने व आनंदाने केलेली सेवा अधिक आवडते. ती सेवा मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, उद्या आहे स्वामी महाराजांचा आपल्या प्रगट दिन. या निमित्तानं आपण काही सेवा करणार आहोत. तर स्वामी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे, तर आपणही स्वामी भक्त म्हणून स्वामी महाराजांप्रती काही करणं, त्यांच्याबद्दल माहिती आहे. तर सर्वात आधी सेवा कोणत्या करायच्या, ज्यांनी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण 21 दिवसाचं केले, कोणी 11 दिवसाचं, तर कोणी 7 दिवसाचं, ज्यांना जसं जमेल तसं केलं आहे. तर त्या पारायणाची समाप्ती कशी करायची, तर बघा, पारायणाची समाप्ती अगदी साधी आणि सोपी अशी करायची आहे. बघा, तुम्ही चपाती, डाळ, भात, भाजी नैवेद्य म्हणून दाखवला तरी चालणार आहे किंवा अगदी भाजी भाकरीचा नैवेद्य देखील महाराज गोड मानून घेतात. अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही समाप्तीला दाखवू शकता तरी देखील चालणार आहे. स्वामी प्रगट दिन ज्यांची पारायणं चालू आहे ते पूर्ण करतील, परंतु ज्यांना काही कारणाने पारायण करता आलेले नाही किंवा कितीही मनात इच्छा असली तरी त्यांची पारायण केलेले नाही, मग त्यांना कोणत्याही अडचणी आलेल्या असतील तर त्यांनी काय करायचं आहे, तर बघा, सर्वात महत्त्वाचं, उद्या कितीही अडचणी येऊ द्यात, कितीही प्रॉब्लेम असू द्यात, तरीही स्वामी महाराजांची ही एक सेवा करायचीच आहे. आणि ती म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा आहे. म्हणजेच 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे. मग तुम्ही ब्रेक घेऊन देखील पूर्ण करू शकता तरी चालणार आहे किंवा एका बैठकीतही करू शकता. जसं शक्य होईल तसं तुम्ही स्वामी प्रगट दिनाच्या निमित्तानं म्हणून नक्की स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करायचा आहे. तर बघा, कोणाला लहान मुलं असतील, कोणाला ऑफिस असेल, अनेक प्रॉब्लेम असतील, तरी देखील त्यातून वेळ काढून उद्या स्वामीचरित्र सारामृताचा पाठ नक्की करायचा आहे. तुम्ही हा पाठ घरात देखील करू शकता किंवा तुमच्या जवळपास केंद्र असेल किंवा मठ असेल, तिथे देखील सामूहिक पारायण केलं जातं, तिथे देखील जाऊन तुम्ही हा करू शकता. त्याचे देखील फळ अधिक कैक पटीने मिळतं, त्यामुळे तिथे जाऊन करू शकता किंवा घरी देखील करू शकता. आता काहींना लहान मुलं असतील तर सकाळी लवकर उठून तुम्ही तरी देखील केलं तरी चालणार आहे, परंतु उद्या ही सेवा नक्की करायची आहे. ज्यांना मासिक धर्म, विटाळ, सुतक असेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. उद्या आपल्याला स्वामी महाराजांची फक्त सेवा करायची आहे. आपण त्यांच्याकडे हक्काने एवढं मागत असतो आणि ते देखील भरभरून देत असतात. ते विश्वाचे ब्रह्मांड नायक आहेत. मग तर त्यांची एवढी सेवा तर आपण नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा मंत्र म्हणायचाच आहे. ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून श्रवण केला तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. माळ जप नाही जमली तर किमान 15 मिनिटे शांत बसून
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचाच आहे. परंतु 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला उद्या करायचाच आहे. केंद्रात सामूहिक पारायण देखील तुम्ही करू शकता. तिथे देखील केलं जातं बघा. तिथे जाऊन केलं तरी अतिशय उत्तम. त्याचबरोबर दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला जे काही शक्य होईल ते दान करायचं आहे. दान अशा व्यक्तीला करा की त्याला त्याची खरंच गरज आहे. किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात, तिथे दिलं, काहीतरी दान केलं, साधी केळी जरी दान केली तरी चालणार आहे. कदाचित आपण केलेले दान कुठल्या ना कुठल्या रूपात ते महाराजांपर्यंत पोहोचेल. ते आपल्याला देखील कळणार नाही. केंद्रात द्या किंवा मठात गेलात तर तिथे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तर तिथे तुम्ही काहीही दान करू शकता. जे तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पिवळी मिठाई देऊ शकता. पिवळा रंग हा गुरुशी संबंधित असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि गुरुची कृपा आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं. महाराज सगळं तारून नेतात, आपल्यापर्यंत काहीच येऊ देत नाही. उद्या नक्कीच दान करा. अगदी यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता. मिठाई द्या, काहीही, साधी केळी जरी दिलीत ना तरी चालणार आहे. परंतु दान हे तुम्हाला जसं जमेल तसं नक्की करा. व स्वामी प्रगट दिन आनंदाने साजरा करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.